गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. तर आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तसं तर तुम्हाला माहितीच आहे, जर तुम्ही जुने सबस्क्रायबर्स असाल तर आमची गणेश चतुर्थीची जी तयारी असते ती खूप दिवस आधीपासून सुरू असते आणि तशी यावर्षीही थोडी सुरू होतीच, पण असं डेकोरेशन वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी कंप्लीट व्हायच्या होत्या. पण यावेळेला काय झालं, अचानकच माझे पिरियड्स आले आणि अचानक नाही, मला तर माहीतच होतं ते की पिरियड्स येतील, पण मी प्रे करत होते की देव पिरियड्स येऊ नको देऊ, म्हणजे या दरम्यान नको येऊ देऊ, नंतर आले तर चालते किंवा मग आधी आले तर चालतंय. पण ते असं होत नसते, ज्या वेळेला तुमची डेट असेल त्यावेळेलाच येते ते. आणि मला हे सगळं माहितीच होतं, तरी मी प्रे करत होते की असं नाही व्हायला पाहिजे. पण मी तरी तयारी करून ठेवली होती सगळ्या गोष्टींची, म्हणजे माझी साडी वगैरे रेडी करून ठेवली होती. आणि तुम्हाला माहितीच आहे, आपलं गणपती बाप्पा दरवर्षी खूप छान वाजत गाजत घेऊन येतो आपल्या घरी आणि त्यांचं स्वागत खूप छान होते. पण यावर्षी गणपती बाप्पांना यांच्याकडूनच करून घ्यायचं असेल, म्हणजे माझ्या नवऱ्याकडून, मुलीकडून. तर त्यामुळे मग आता हे तेच करत आहेत आणि बिलकुल तयारी कोणतीच झालेली नव्हती, म्हणजे डेकोरेशन पण झालेलं नव्हतं आणि काहीच नाही. तर आज सकाळी काकूंना ते भांडे घासायला लावले आणि माहीनी छान ती क्लीन करून ठेवून दिले. इथे सगळ्या गोष्टी काढून ठेवल्या होत्या तिचे पप्पा ड्युटीवरून येईपर्यंत. तिचे पप्पा लवकरच मग जाऊन ड्युटीवरून आले आणि नंतर मग त्यांनी ही म्हणजे डेकोरेशनची सुरुवात केली. आता मग माझ्या डोक्यात आलं की इतक्या लवकर तर डेकोरेशन होणार नाही, तर त्यामुळे म्हटलं आता जर छत बांधायला गेलं असतं तर छत तर इतक्या लवकर झालं नसतं, कारण त्याला पूर्ण 1 दिवस लागतं छताला. आणि 1 दिवस काय, कधी कधी दुसऱ्याही दिवशी सुरूच असतं ते. पण यावेळेला म्हटलं आता एक काम करा तुम्ही, टीपॉय ठेवा, सेंटर टेबल तिथे ठेवा आणि त्यावर एक कापड आणा आणि त्यावर आणखी आपण पाट ठेवू आणि तिथे गणपती बसू. असं माझ्या डोक्यात, म्हणजे सिम्पलचं एक सोबर असं डेकोरेशन माझ्या डोक्यात आलं. मग मी त्यांना ते सांगितलं आणि त्यांनाही ते पटलं. पण त्यांना असं वाटत होतं की बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी पाहिजे, तर बॅकड्रॉप त्यांना करायचा होता. मी पहिल्यांदा तर हे विचार केला होता की विकतच आणू एखादा बॅकड्रॉप. पण काय झालं, हे बॅकड्रॉप विकत आणायला गेले आणि जिथे गेले, म्हणजे जिथे मी सिलेक्ट करून ठेवला होता तिथला बॅकड्रॉप पण ते सगळे सेल झाले. ह्या वर्षीला असं काही होईल असं वाटलंच नव्हतं. म्हणजे आता बघा, मी सगळं रेडी करून ठेवलं होतं, साडी रेडी करून ठेवली होती छान. मला माहिती होतं की मला हीच साडी घालायची आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि छान मस्त रेडी व्हायचं आहे. खूप काही ज्या वेळेला आपण असं असतं ना, आपल्या डोक्यात खूप काही प्लॅन्स असतात, आपण असं रेडी होऊ, हे करू ते करू, त्यावेळेला ते सक्सेस होत नाही. आणि ज्या वेळेला असंच अचानकच आपण सगळं काही करतो ना, तेच सक्सेस होतं असं वाटतं मला. बघा, ज्या त्यांनी आर्टिफिशियल झेंडूच्या फुलांच्या लळ्या लावल्या होत्या ना, त्या लळ्या मी त्यांना काढायला लावल्या की कारण ते बिलकुलच व्यवस्थित वाटत नव्हतं. त्या लावून दिल्या होत्या त्यांनी, मला पूर्ण व्यवस्थित लावून दाखवल्या. नंतर मग मी ते बघितल्यानंतर मला बिलकुल आवडलं नाही. मग नंतर त्या काढायला लावल्या आणि लिस्ट बनवून दिली त्यांना. ती लिस्ट घेऊन मग ती मार्केटमध्ये घेऊन गेले होते आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आणून दिल्या. म्हणजे यावेळेला मी तर काही कामात पडणारच नाही, पण मग इन्स्ट्रक्शन्स तर द्यावेच लागतील ना, म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांना सांगाव्या लागल्या, छोट्या छोट्या गोष्टीपासनं. तर आता अद्विकला तर काही कळत नाही की काय करायला पाहिजे काय नाही. लगेच तो हात घालून खायचा प्रयत्न करत होता आणि ती आपली शहाणी सगळ्या गोष्टी सांगत असते ती त्याला. आणि हे जे कापड आहेत हे मला त्यांनी आणून दिले. मला नाही, आता मी मलाच म्हणणार आहे, कारण मी सांगितलं होतं ना त्यांना हे आणायला ते आणायला, असं करा तसं करा. तर आता मला सगळ्या गोष्टींसाठी इथेच उभं राहावं लागलं आणि एकूण एक गोष्ट, असं करा, यावर एवढं पाणी टाका, त्यावर पंचामृतनी स्नान घाला, याला हे करा, त्याला ते करा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगाव्या लागल्या. कारण काय होते, जेव्हा आपण करत असतो ना त्यावेळेला माणूस इतकं लक्ष देत नाही. बरोबरच माहिती आहे का, मी त्यांच्यासाठी फक्त तेवढंच ठेवत असते की ते फक्त येऊन टिके लावतील आणि बस आरतीला मदत करतील. म्हणजे तसे ते बाकीच्या गोष्टींना मदत करतात, पण इतकं आतलं त्यांना माहीत नाही की ही काय करते काय नाही, म्हणजे ही मांडणी कशी करते किंवा नंतर पूजा कशी करायची असते. तशी आपली जी साधी पूजा आहे रेग्युलरची ती त्यांना येतेच. पण बाकीच्या ज्या गोष्टी असतात, जसं पंचामृतनी स्नान घालणं किंवा मग जे मंत्रजाप करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, किंवा मग बरोबर तिथे पूजेची मांडणी करणं,
तर ह्या नाही जमत. कितीही झालं तरी आपल्यालाच त्या कळतात. आणि आपल्याला आता ज्यांच्याकडे असे प्रॉब्लेम झाले असतील त्यांना तर ह्याच सगळ्या गोष्टी करायला लागल्या असतील. आता ते लोक रिलेट करू शकतील माझ्यासोबत की त्यांना कसं कसं काय काय फेस करावं लागलं असेल, त्यांना कसं सांगावं लागलं असेल. आता ज्यांच्या घरी बाकीचे लोक करणारे आहेत, जसं की सासूबाई आहेत, नणदबाई असतात, कोणी पण जाऊबाई असतात, कोणी पण करणारं असतं ना, तर त्यांना इतकं टेन्शन नसते. आणि त्यात ते टेन्शनही नाही घेत पिरियड्स आले नाही आले त्या दरम्यान. पण जे असे आमच्यासारखे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतात तर त्यांना तर टेन्शनच आहे. म्हणजे टेन्शन म्हणजे असं असतं की सगळं सांगावं लागतं आपल्याला. म्हणजे करतात ते सगळंच, माझ्याकडे तर सगळंच करतात, पण सांगावं लागतं की ही करा ते करा असं करा. त्यांना इतकं काही माहिती नसतं. तर म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या मला. पण ते करतात, व्यवस्थित करतात. आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा की त्यांनी किती छान केलं सगळ्या दोघा तिघांनी मिळून. म्हणजे अद्विकनी सुद्धा मध्ये मध्ये हेल्प केली, पण माहींनी आणि त्यांनी खूप छान पद्धतीने मस्त गणपतीचं जे आगमन आहे किंवा मग आम्हाला गणपती छानपैकी बसवायचा होता. म्हणजे जसं माझ्या मनात होतं ते सगळं झालं. फक्त माझं एक होतं की आम्ही जसं दरवर्षी वाजत गाजत गणपती आणतो आणि छान तिथे सिलेक्ट करायला आधीच्या म्हणजे 2-3 दिवस आधीपासून तयारी सुरू असते. हरतालिकेची तयारी, यावर्षी मी हरतालिकासुद्धा नाही केली, कारण माझी हरतालिकासुद्धा गेली, म्हणजे पूजासुद्धा गेली यावर्षी. आणि गणपती बसवण्याचं ते पण मग असंच झालं. तर आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघतच आहात. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे माझं मूड इतकं ऑफ झालेलं होतं. एकतर आधीच माझं मूड ऑफ होता, नंतर मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आणखीच ऑफ झालं. म्हणजे ना हरतालिकेची पूजा झाली, ना गणपती बाप्पांना आणणं झालं माझ्या हातून, ना ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण ठीक आहे, काही हरकत नाही, एखाद्या वर्षी असं पण गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पांचं आगमन खूप छान पद्धतीने पार पडलं. जसं दरवर्षी होते तसंच झालं. फक्त मी सोबत नव्हती, मी घरी होती, पण जसं पाहिजे होतं तसंच झालं. आणि नंतर मग यांनी ह्या लड्या काढल्या. तर ह्या लड्या मला आवडल्या, इथे लावून द्या म्हटलं त्यांना, बॅकड्रॉपमध्ये थोडं छान वाटतील म्हणून. मग त्यांना वाटलं की खूप खाली खाली वाटणार. आणि हो, वेळेवर ते मग ते हे पण घ्यायला गेले होते, काय म्हणतात, बॅकग्राऊंड वगैरे. पण ते बॅकग्राऊंड पण मिळालं नाही. म्हणजे मला जसं पाहिजे तसं नाही मिळालं. मग ते असे थोडे काय म्हणतात त्याला, तर मनाला पटतच नव्हते माझ्या ते थर्मोकॉलचे. तर काही वेगळे असे मला ते जास्तच कलरफुल नाही आवडत. मला असं सोबर सिम्पल अशा गोष्टी आवडतात. मग त्या मला नाही पटलं ते जे त्यांनी दाखवलं होतं. आणि जे पाहिजे होतं ते सगळं सेल झालं होतं. तर ते तिथे गेले, पण ते सगळं सेल झालेलं असल्यामुळे मग ते परत आले बिचारे. आणि नंतर मग त्या सगळ्या गोष्टी घरीच कराव्या लागल्या आम्हाला. ठीक आहे, काही हरकत नाही, एखादं वर्ष असं. पण ते खूप सोबर आणि खूप छान दिसत होतं नंतरचं डेकोरेशन. म्हणजे तुम्ही आता बघालच. पण एक एक गोष्टी जसं मी त्यांना सांगितल्या तसे त्यांनी सगळं केलं. म्हणजे दुर्वा निवडण्यापासून तर पूजा करण्यापासून सगळं व्यवस्थित पार पडलं. आणि खूप छान वाटत होतं मला हे सगळं झाल्यानंतर. इतकं मन प्रसन्न झालं होतं जेव्हा गणपती आम्ही आणले. आणि गणपतीची मूर्तीसुद्धा सिलेक्ट यावर्षी झालेली नव्हती. म्हणजे नाहीतर आमची 2 दिवस आधी गणपतीची मूर्ती सिलेक्ट होऊन जाते आणि आम्हाला फक्त त्या दिवशी जायचं असतं आणि गणपती घेऊन यायचे असतात, बस एवढंच राहतं. पण यावर्षी गणपतीची मूर्ती सिलेक्ट नव्हती झाली. मग ते मला फोटोज पाठवत होते वेळेवर. नंतर मग मी इकडे सिलेक्ट करत होती. काय होते, जोपर्यंत आपल्याला मनाला बसत नाही ना. माझं असं आहे की मला गणपतीची मूर्ती माझ्या म्हणजे जसं मी एकदम फेस बघितला आणि मला असं वाटलं की हां, हीच गणपती बाप्पा आपल्याकडे यायला पाहिजे. आता गणपती बाप्पा बघा सगळे सेम आहेत, पण कसं असते, गणपतीची एक मूर्तीमध्ये पण खूप काही गोष्टी असतात गणपतीच्या मूर्तीला. आता अद्विकनी सुद्धा ही गणपतीची मूर्ती बनवलेली होती. त्याची गणपती मेकिंग कॉम्पिटिशन होती, तर तिथे त्यांनी ही गणपतीची मूर्ती बनवली होती. माझा तर पहिल्यांदा विचार होता की आपण गणपतीची मूर्ती आणूच नाही, कारण आमचं ठरलेलंच नव्हतं. म्हणजे आम्ही सिलेक्ट केलेलीच नव्हती गणपतीची मूर्ती. म्हणून मग माझा विचार होता की हीच आपण गणपतीची मूर्ती बसवू. पण मग यांचा विचार होता की नाही, ही पण बसवू आपण, पण एक गणपतीची मूर्ती आणू आपण. म्हणजे काय होते की दरवर्षी जसं आणतो आपण तशा टाईपचं एक गणपतीची मूर्ती आपण आणू. म्हणून मग
ते गणपतीची मूर्ती आणायला गेले. इकडे तिकडे सगळं सर्च केलं, सगळ्या तयाऱ्या यांनी करून ठेवल्या होत्या. कोणी हार बनवणं, म्हणजे बाकीचं तर हार विकतच आणले होते, पण कळसाचा हार तो खूप हलका पाहिजे ना, म्हणून मग त्या पांढऱ्या फुलांचा हलका हार एकदम कळसाला बनवला. नंतर हे सगळेजण रेडी झाले आणि मग गेले गणपती बाप्पांना आणायला. गणपतीची मूर्ती सिलेक्ट इथे करत होते आणि मला फोटो पाठवत होते. एक 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 मला फोटो पाठवून मग मी एक फायनली सिलेक्ट केली आणि ती गणपती बाप्पांची मूर्ती हे घेऊन आले. म्हणजे सगळीकडे यांना पूर्ण गावात फिरवलं मी. इथे जा, तिथे जा, तिथे जा, असं करून 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 शेवटी एक फायनल झाली मूर्ती. आणि काय होतं, आता त्यांना माहीत नसते की मला कोणती आवडेल, म्हणून ते जे फोटो पाठवत होते त्यामधून मला सिलेक्ट करता येत नव्हतं. तर काही होतं आता ह्या सगळ्या गोष्टी. जेव्हा आपण स्वतःहून गणपती बाप्पांच्या डोळ्यात बघतो आणि असं वाटते की हां, हेच गणपती बाप्पा आपल्याकडे बघत आहेत आणि हेच आपल्यासाठी बनलेले आहेत, म्हणजे आपल्या घरी येण्यासाठी, तर त्यामुळे मग तशी मूर्ती मी सिलेक्ट करत असते दरवर्षी. आणि गणपतीची मूर्ती माझ्याचकडे असते सिलेक्ट करणं. शेवटी गणपतीची मूर्ती आली आपल्याकडे आणि गणपती बाप्पांचं आगमन आपल्याकडे झालेलं आहे. खूप छान पद्धतीने यांनी सगळं केलं. म्हणजे मला एक मनाला शांती अशी झाली की ठीक आहे, मी नव्हती सोबत, सगळ्या गोष्टी होत्या, पण तरीसुद्धा सगळं काही व्यवस्थित झालं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. ठेवू का बेटा तिथे? हा इथं ठेवा ना. ठेवा, गणपती बाप्पा फायनली घरी आलेत. कसं ठेवा कळत नाही. कळत नाही म्हणजे आता एखादं वजन आहे. हा, आणि मग हे काढणार थोडंसं, हे गणपती ते काढ सगळं, हे पण काढ. बघा, ही आहे आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती जी आपण सिलेक्ट केलेली होती आणि गणपती बाप्पा फायनली आपल्याकडे आलेले आहेत. आणि हे जे 10 दिवस असतात ना, हे कसे निघून जातात माहीतच पडत नाही. म्हणजे ज्यांच्याहीकडे 10 दिवसाचा गणपती असतो त्यांना माहिती आहे. म्हणजे 10 दिवस यार त्यांचं करणं, सकाळी उठणं, छान हार बनवणं किंवा मग मोदक बनवणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसे दिवस निघून जातात. आणि यावर्षी महालक्ष्मी पण नाही आहेत घरी, तर यावर्षी तर थोडं वेगळंच वाटत होतं मला आधीपासूनच. महालक्ष्मी नाही आहेत म्हटलं घरी, आणि नाहीतर काय होतं, किती धावपळ होऊन जाते आमची. म्हणजे इकडे आम्हाला गणपतीचं बघायचं असतं, नंतर मग तिकडे महालक्ष्मीसाठी जायचं असतं, सकाळीच उठणं. मी तर एक दोन दिवस तिथेच मुक्कामी असते, पण मग हे इकडे येतात, गणपतीचं करतात, असं करून करून खूप म्हणजे धावपळ होऊन जाते. यावर्षी महालक्ष्मी नसल्यामुळे मग ते पण एक विचार होता की यार महालक्ष्मी नाही आहेत, पण आता मी आईकडे जाईल महालक्ष्मींना. आईकडचे तुम्हाला ब्लॉग बघायला मिळतील महालक्ष्मींचे. आता गणपती बाप्पाचं हे करतील. आता जसं मी तिकडे जात होती सासरी, तर गणपती बाप्पाचं तेव्हा हे करत होते ना आरती वगैरे, तसं एक दिवस हे करतील. आणि तुम्हाला सांगते, माझं लग्न झालं ना तेव्हापासून मी माहेरी महालक्ष्मींना गेलेच नाही. म्हणजे महालक्ष्मी माझ्या सासरच्याच राहत होत्या ना, तर त्यामुळे मग माहेरी जाण्याचा चान्सच नव्हता. यावर्षी चान्स आलेला आहे माहेरी जाण्याचा, आणि त्यातही माझे पिरियड्स वगैरे सगळं आटपून झालेलं आहे. एक वर्षी आणखी चान्स आला होता, ज्यावेळेला यांची काकू वारल्या होत्या ना, तर त्यावेळेला पण आमच्याकडे महालक्ष्मी नव्हत्या बसल्या, तर त्यावेळेला मी विचार केला होता की जाईल म्हणून महालक्ष्मींना माहेरी. पण त्यावर्षीसुद्धा असं झालं की माझे पिरियड्स येऊन गेले आणि माहेरी मला जायला मिळालं नाही, मी घरीच थांबली होती. या महिन्यात इतके सगळे सण असतात ना, कोणता ना कोणता सण जातोच. म्हणजे एक तर तुमचा पोळा जाणार, नाहीतर मग राखी जाणार, नाहीतर गणपती किंवा मग महालक्ष्मी जाणार. ह्या 4 सणांपैकी एक सण तर जातोच. आता माझे ते सण झाले, तर मग हे सण गेले. म्हणजे हे सण म्हणजे आता सण पूर्ण तर गेले नाही. आता गणपती बाप्पा आपल्या आहेत 10 दिवस छान आपल्याकडे बसलेले, तर त्यांची सेवा तर करणं होणारच. फक्त आता 1 दिवस गेला माझा, आणि म्हणजे समजा 2 दिवस जातील, आणि त्यानंतर मग मी माझी छान सेवा करेल गणपती बाप्पांची. आणि नंतर मग आपले महालक्ष्मी पण होतील. पण ते समजा जसे की हरतालिका गेली, सगळ्यात मला मेन वाटत होती ती, पण हरतालिका गेली. त्या दिवशी तर माझं मन नव्हतं लागत. सगळ्याजणी पूजा करत होत्या, सगळ्यांचे स्टोरीज, स्टेटस, हे ते सगळ्या गोष्टी. मग मला इथे घरी बसून मी त्या सगळ्या गोष्टी बघत होते, तर मला आणखीच वाईट वाटत होतं.
पण ठीक आहे, काही हरकत नाही. गणपती बाप्पांनी आपलं सगळं काही छान आता आपल्याकडून सेवा करून घेतील ते. आणि आता पहिल्या दिवशी त्यांना यांच्याचकडून सेवा करून घ्यायची होती, म्हणून मग त्यांच्याकडून करून घेतले. आता खूप जण येऊन कॉमेंट सेक्शनमध्ये म्हणतील की गणपतीवर सावली कशी काय पडू दिली तू, ते असं सांगत कशी काय बसली. पण आता ऑप्शन नसतं. ज्या वेळेला तुम्ही वेगळे असता किंवा कोणी सांगायला नसते तुमच्याकडे, त्यावेळेला तुम्हाला हे करावंच लागतं. आता तुम्हाला बघा, ह्या सगळ्या गोष्टी ना नॅचरल आहेत. म्हणजे मी तरी या सगळ्या गोष्टींना हे म्हणते की ह्या गोष्टी आपल्याला देवानेच दिलेल्या आहेत. आपण याला पाळतो, या सगळ्या गोष्टी पाळायला पाहिजे. आता आपण आधीपासून पाळत आलेलो आहोत, पाळायला सुद्धा पाहिजे. पण मी इतका सुद्धा विचार करत नाही की मग तुमची सावलीच नाही पडू दिली पाहिजे किंवा मग काहीच नाही. तर असं जर केलं तर मग गणपती बाप्पा आपल्या घरी आलेच नसते. जर मी हा विचार केला असता माझी सावली पडू दिली नाही पाहिजे किंवा काही, तर मग त्यांना काहीच कळलं नसतं आणि त्यांची इतकी फजिती झाली असते ना, म्हणजे काहीच माहीत नव्हतं त्यांना. मी सगळं रेडी करून ठेवते दरवर्षी, जसं की तुम्हाला सांगितलं मी. ते वरवरची हेल्प मला करतात, जसं की नारळ मला शिलून द्या तुम्ही, हे मला करून द्या, ते करून द्या. म्हणजे ते जे मी सांगितलं ते करतात. बाकीचं तर सगळं मी रेडी करून ठेवते, तर त्यामुळे त्यांना काही टेन्शन नसतं. पण यावेळेला काय झालं की एकूण एक छोटी छोटी गोष्टीपासून तर सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागल्या ना. म्हणजे डेकोरेशनपासून तर एकेका गोष्टीपर्यंत, पूजेपर्यंत त्या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. म्हणून मग त्यांना ते तसं ठीक आहे, यावर्षी आता त्यांनी केल्या तर त्यांना कळलंसुद्धा की काय काय असतं ह्यामध्ये आणि काय काय नाही. तर सगळ्या गोष्टी छान वाटत होत्या आणि खूप मनाला आत्तापासूनच असं प्रसन्न वाटायला लागलं होतं की यार नाही ठीक आहे, गणपती बाप्पा आले. मला किती दिवस असं वाटत होतं की यार गणपती बाप्पा जेव्हा येतील त्यावेळेला मी असं स्वागत करेल, तसं स्वागत करेल, हे करेल, ते करेल. पण म्हणतात ना, ठरवून ठेवलेलं होत नाही. तसंच झालेलं माझ्यासोबत. आता काल मी व्हिडिओ टाकला होता, शॉर्ट व्हिडिओ, मिनी ब्लॉग. त्यामध्ये सुद्धा एका जणींची कमेंट होती की ताई माझे पण आजच पिरियड्स आले. आता त्यांना माहिती आहे ज्यांचे पिरियड्स वेळेवर येतात आणि अशा काही गोष्टी होतात. आता ते सगळेजण माझ्यासोबत रिलेट करू शकतील, ज्यांच्याकडे असं झालेलं आहे आणि जे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतात आणि ज्यांच्या फक्त नवऱ्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या असतील, त्यांना सगळ्यांना ह्या गोष्टी सोबत रिलेट झालं असेल. कितीही काही झालं तरी आपले गणपती बाप्पा फायनली घरी आले, छानपैकी विराजमान झाले. नंतर मग आपलं मस्त पूजा झाली, सगळं काही व्यवस्थित पार पडलं आणि मस्त आपले गणपती बाप्पा घरी आलेले आहेत. त्यांचं आगमन छान प्रकारे झालेलं आहे. तर हेच फक्त पाहिजे होतं मला. आणि थोडं लेट झालं, म्हणजे आता गणपती बाप्पा, काही जणांचे मुहूर्त होते ना कालचे, जसं सकाळचा एक मुहूर्त होता, एक दुपारचा मुहूर्त होता, एक संध्याकाळचा मुहूर्त होता. तर आम्ही दुपारच्या मुहूर्तामध्ये केलं, तर थोडं लेट झालं. ठीक आहे, काही हरकत नाही. मोरया मंगलमूर्ती, मोरया गणपती बाप्पा, मोरया. मंगलमूर्ती. बघशील बघशील. आता गणपती विराजमान झालेले आहे अद्विक सेटचे. आणि अधिक आता तू मम्मा जशी सांगते त्याप्रमाणे तुझी पूजा करतो तुझ्या येणे. कर. सांग मम्मा काय सांग. अद्विकडे छोटासा हार बनवायचे. आणि अद्विक सगळ्यात पहिल्यांदा ना अद्विकला टीका लाव ग. का हार एवढाच बनवला. ठीक आहे ना. बाप्पा की जय. सुख करता दुःख हरता वाता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची.
चला झालेलं आहे आपलं सगळं. गणपती बाप्पा आपल्याकडे आलेले आहेत, आरती झालेली आहे आणि छानपैकी सगळं काही पार पडलं आणि आता मस्त छान वाटत आहे. आता घरातलं वातावरण एकदम प्रसन्न झालेलं आहे. चला आता तुमची गणेश चतुर्थी कशी गेली हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही काय काय केलं हे पण सांगा आणि कोणाकोणाची माझ्यासारखी सेम कंडिशन होती ती पण सांगा. चला मग आता बाय, टेक केअर आणि लव यू ऑल. बाय गाईज.